पाऊले चालती पंढरीची वाट आपल्या लाडक्या विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी खरं तर देहूनगरीमध्ये लाखो वैष्णवांचा मेळा देहूनगरीमध्ये दाखल झालेला आहे। खरं तर मुख्य मंदिरातून पालखी प्रस्थान झाल्याच्या नंतर आता पालखीचा पहिला मुक्काम जो असतो तो देहू मधल्याच इनामदार वाड्यामध्ये, सध्या इनामदार वाड्यामध्ये ही पालखी आलेली आहे। आपण पाहू शकतोय की या ठिकाणी सर्व जे भाविक आहेत येत आहेत आणि सध्या या पालखीचा दर्शन जे आहे ते घेत आहेत। खरं तर ज्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी अभंगवाणीच्या माध्यमातून या समाजाला समृद्ध करण्याचं काम केलं, गेली पिढ्यानपिढ्या ही वारी जी आहे ती सुरू आहे आणि आपल्या लाडक्या विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी राज्यातल्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी या वारीच्या माध्यमातून पंढरपुरेकडे प्रस्थान करत असतात। मुखी ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत हे सर्व वारकरी जे असतात ते पंढरपुराकडे प्रस्थान करत असतात। आजच संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा देहूनगरीमधून पालखी सोहळा जो आहे तो प्रस्थान झालेला आहे। पहिला मुक्काम जो आहे तो या इनामदार वाड्यामध्ये आहे। आज पाहू शकतो की इनामदार वाड्यामध्ये सध्या समाज आरती संपन्न झालेली आहे। जे या ठिकाणी भाविक आहेत ते भाविकांनी या पालखी सोहळ्याचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी जी आहे ती सध्या केलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आजचा मुक्काम या ठिकाणी केल्याच्या नंतर उद्याचा मुक्काम जो आहे तो आकुर्डी या ठिकाणी या पालखी सोहळ्याचा असणार आहे। मात्र आज पावसाने मोठी हजेरी या ठिकाणी देहूनगरीमध्ये लावली होती। एके ठिकाणी पाऊस बरसत होता आणि दुसरी ठिकाणी वारकऱ्यांच्या भक्तीला सुद्धा उधाण आलेलं होतं। आपण सध्या पाहू शकता की इनामदार वाड्यामध्ये हे पहिला मुक्काम या ठिकाणी माऊलींच्या या पालखीचा झालेला आहे आणि दर्शन घेण्यासाठी सुद्धा वारकऱ्यांची जी आहे ती मोठी रांग आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन अभिजित सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।